शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला। मेळाव्याला राज्यभरातून मनसैनिक आलेले होते। यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले। राज ठाकरेंनी गुढीपाडव्या शुभेच्छा दिल्यानंतर ज्या मतदारांनी मनसेला मतदान केले त्यांचे आभार मानले। तसंच मतदान करूनही ईव्हीएम मध्ये ज्यांची मतं दिसली नाही त्यांचेही आभार राज ठाकरेंनी मानले। कुंभमेळा आणि गंगेतील पाण्याच्या टीकेवरून राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रश्न कुंभमेळा आणि गंगेच्या अपमानाचा नाहीये, तर प्रश्न पाण्याच्या दर्जाबाबतचा आहे असं त्यांनी म्हटलंय। मुंबईच्या नद्यांवरून राज ठाकरेंनी विधान केले। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, त्यापैकी 4 मारल्या गेल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या मेल्या असं त्यांनी म्हटलंय। तसंच आता 5वी मिठी नदी असून तिची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय। मुंबईत आमदारवरून सरदेसाई त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। तर या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसेनेचं नाव आणि काम वाढवण्याचा प्रयत्न असेल असं यावेळी वरून सरदेसाई म्हणाले। दरम्यान उद्घाटनाला रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे सोबतच अनिल परब उपस्थित होते। ठाण्यातील वासिंदमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडले। सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। ठाण्याच्या कोपरीमध्ये जयअंबे महाराष्ट्र देवीची प्राणप्रतिष्ठा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब उपस्थित होते। मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात शिवसेनेत पक्षप्रवेश झाले। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे विभाग प्रमुख प्रकाश पायरेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेने पक्षात प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्या दिवशीच मनसेमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। पालघरच्या बोईसर येथील मनसेच्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघरमधील मनसैनिक यांच्यात असलेली दरी पुन्हा एकदा उघड झाली आहे। अविनाश जाधव आणि पालघरचे मनसेचे माजी जिल्हा प्रमुख समीर मोरे यांच्यात हाणामारी झाली। बदलापुरात सोशल मीडियावर डॉक्टरांची बाजू जाणून न घेताच बदनामी केल्याप्रकरणी डॉक्टर आक्रमक झालेत। बदनामी करणारा हा व्हिडिओ डिलीट करा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने केली आहे। व्हिडिओ डिलीट न केला कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेने दिला। बनावट तिकीट तयार करून रेल्वे प्रवाशांची फसवणूक केल्याचं समोर आले। मुंबईतील एलटीटी ते गोरखपूर गोदान एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाकडे बनावट तिकीट आढळलं। तर एलटीटी जयनगर पवन एक्सप्रेसमध्येही असाच घोटाळा उघडकीस आला होता आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कारवाई करत 508 दलालांना अटक केली आहे। अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेतून विमा योजनेवर मिळणारी रक्कम वजा करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला। मोटार वाहन कायद्यानुसार त्यांना पूर्ण भरपाई मिळण्याचा अधिकार आहे। यावर कोर्टाने शिक्कामोर्तब केले। विम्याची रक्कम भरपाईच्या रकमेतून कमी करता येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलंय। विरार पश्चिमेच्या चाळपेट गावात एका डिलिव्हरी बॉयचा जीव थोडक्यात बचावला। डिलिव्हरी बॉय ऑर्डर देऊन परतत असताना भर रस्त्यात अचानक एक झाड कोसळले। अवघ्या काही सेकंदाच्या अंतरामुळे डिलिव्हरी बॉयचा जीव थोडक्यात बचावला आणि या दुर्घटनेत संबंधित तरुणाला किरकोळ दुखापत झाली आणि रस्त्याकडेला बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दुर्घटनेची सर्व दृश्य चित्रित झाली आहेत। भांडूपमध्ये वीज बिलाची थकबाकी न भरलेल्या ग्राहकांवर पुरवठा खंडित करण्यात आला। भांडूप परिमंडळातील 4613 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणाने तात्पुरता खंडित केला आहे। भांडूप परिमंडळातील ग्राहकांकडे एकूण 75,96 लाख रुपयांची थकबाकी आहे। ही थकबाकी वसूल करण्यासाठी थकबाकीकरांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र करण्यात आली। राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर कमी केल्यानं आणि त्यासाठी वेगळं अंकगणित मांडल्यानं पुढील 5 वर्षात महसूल किती कसा मिळेल याची चिंता महावितरणाला लागली। तर कमाल वीज मागणी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून सायंकाळी 5 ते रात्री 10 यावेळी स्मार्ट मीटर धारक, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना 20% अधिक दराच्या तरतुदीमुळे स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेत अडचणी येण्याची चिन्ह आहे। मुलुंड पश्चिममध्ये 1800 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी गळती दुरुस्तीचं काम पूर्ण झाले। त्यामुळे एस आणि टी विभागाचा पाणी पुरवठा नियमितपणे सुरू झालेला आहे। भिवंडीतील माणकोली अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ झालाय। खासदार सुरेश म्हात्रेंच्या हस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे। तर पुढील 90 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण होणार असून दिवाळीनंतर काँक्रिटीकरणाचं काम केलं जाणार आहे।
6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली। मुकेश खुल्लर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरवतील, तर मुंबईतील इंदिरा गांधी विकास औषध संस्थेचे अर्थतज्ञ एस चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य आहेत। मुंबई आणि बदलापूर हे दोन्ही शहर लवकरच मेट्रोनं जोडले जाणार आहेत। या वर्षात मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं आमदार किसन कथोरेंनी म्हटलंय। त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून बदलापूरकरांना भेट मिळाली आहे। मंगळुरू मुंबई स्वतंत्र वंदे भारत सुरू करा अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे। मंगळुरू मडगाव आणि मुंबई मडगाव या वंदे भारत ट्रेनला अल्प प्रतिसाद आहे, त्यामुळे या दोन्ही ट्रेनचं एकत्रीकरण करावं, तसंच सावंतवाडी, वैभववाडी, चिपळूण, माणगाव आणि कुडाळ इथं थांबे करावेत अशी मागणी या कोकण विकास समितीने केली आहे। मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीपैकी 1361 तक्रारींचं निवारण करण्यात आले। त्यातील 608 महिला तक्रारदार आणि 212 ज्येष्ठ नागरिकांचे निवारण करण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयातून देण्यात आली आहे। मुंबई महापालिका 1 एप्रिलपासून मैदान आणि शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे। 1 ते 4 एप्रिल दरम्यान मैदान तर शाळांमधील 7 एप्रिलपासून पुढील 15 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे। त्यामुळे मुंबईतील शाळा आणि मैदानं आता चकाकणार आहेत। मुंबईत ईद निमित्त मुंबईत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 7 अपर पोलीस आयुक्त, 17 पोलीस उपायुक्त, 50 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात करण्यात आले, तर 1982 पोलीस अधिकारी आणि 11,820 अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात आहेत। गुढीपाडवा आणि ईद निमित्त मुंबईत बेस्टच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्यात। मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजीनगर, अंधेरी, जुहू चौपाटी अशा भागांमध्ये बसच्या 128 अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आलेल्या आहेत। सणांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टच्या प्रशासनानं हा निर्णय घेतला। मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातून 2 वेळा स्वच्छ करण्यात येणार आहे। सकाळी आणि संध्याकाळी रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग नियोजन करत आहे। प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसातून 2 वेळा रस्ते झाडण्याचा पालिका प्रशासन विचार करत आहे। मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेतून वैद्यकीय विमा योजनेद्वारे मिळणारी रक्कम वजा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठानं दिला। तसंच विमा योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराचा भाग असतं आणि ती कायदेशीर भरपाई दाव्यापासून स्वतंत्र असते, असंही पूर्णपीठानं उपरोक्त निर्वाळा देताना प्रामुख्यानं स्पष्ट केलं। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून झोपडपट्टी धारकांचं पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही अनेकांनी सर्वेक्षण करून घेतलं नाही, कागदपत्र जमा केलेले नसून त्यामुळे अशा झोपडपट्टी धारकांना कागदपत्र सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। राज्यात दुचाकी, 4 चाकी आणि अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी झाली आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील 7 दिवसात मोठ्या प्रमाणावर बुकिंग करण्यात आले। नवीन वाहन खरेदीची नोंदणी 2024च्या तुलनेत यावर्षी तब्बल 30% जास्त करण्यात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, असं संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिले। जर कच्च्या तेलाच्या किमती सध्या असलेल्या पातळीवर स्थिर राहिल्या तर इंधन दर आणखी कमी होऊ शकतात, असं पुरींनी सांगितलं। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो। ठाण्यातील शहापुरात पडवळ काकडीची लागवड करण्यात आली आणि या पिकातून 4 महिन्यात लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं शेतकऱ्यांना म्हटलंय। तसंच वातावरणातील बदलांचा परिणाम होत असल्यानं उत्पादनात घट होण्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतोय, त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना डिहायड्रेशनचा त्रास होतोय, तसंच घाम आणि वाढत्या प्रदूषणामुळे चिडचिड होते। दरम्यान काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं। शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा वाढला असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। सकाळी 11 वाजल्यापासूनच तापमानाचा पारा वाढतोय, त्यामुळे कामानिमित्त फील्ड वर्कवर जाणाऱ्या काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास होतोय। डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अभिनेता सैफ अली खान यांच्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूनं वार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बांगलादेशी नागरिक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद यानं जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला, तसंच त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही त्यानं केला आहे।
बदलापुरात 2 दिवस खानदेश महोत्सव आणि बंजारा महोत्सवाची धूम पाहायला मिळते. शिरगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात हा महोत्सव पार पडला. महोत्सवात गोटोबी पाटीलच्या गाण्यावर तरुणाई थिरकली तर खानदेशच्या गाण्यावरही तरुणाईनं ठेका धरलाय.